नमस्कार मित्रांनो, आपण आहात नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध क्रिकेट अकॅडमी म्हणजेच मिताली क्रिकेट अकॅडमी। तर आजचा विषय असा आहे की काल आपण पाहिलो की महिला क्रिकेट संघाने भारतासाठी विश्व विजेता वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकलेली आहे। त्याबद्दल आपण अकॅडमीच्या आपल्या सर्व मुलींकडून त्यांचे मनोगत जाणून घेऊ की त्यांना काय वाटते हा वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप छान वाटतंय कारण एक खूप मोठा गोष्ट आहे इंडियासाठी की मुली पण काहीतरी करू शकतात आणि जसं सफाली खेळली, जिमिनी खेळली तसंच आम्ही पण कुठेतरी खेळू शकतो हे कळून येतंय, एक मोटिवेशन भेटतंय आणि अशीच त्यांच्यासारखीच आम्ही पण मेहनत करायची प्रयत्न करू आणि त्यांच्यासारखं खेळण्याची पण हे करू। म्हणजे अकॅडमीमध्ये तुम्ही पाहतात की 9-9 वर्षाच्या मुली आहेत जे आपल्या अकॅडमीसाठी जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये खेळलेले आहेत। त्यांचं मनोगत जाणून घेऊ की त्यांचं मत काय आहे या गोष्टी। खूप चांगलं वाटलं जेव्हा आपली वुमन्स टीम पहिलं वर्ल्ड कप जिंकली, त्याबद्दल मला खूप आनंद झाला। जसं जिमिमा खेळली आणि आपली शेफाली खेळली, शेफालीने सगळ्यात जास्त हायेस्ट रन म्हणजे तिचेच होते आणि मला ते बघून खूप उत्सुकता झाली आणि मला वाटू लागलं की मी कधी जाऊन त्या ग्राउंडवर खेळेन आणि त्याचीच मी मेहनत घेईन, तसलंच मी कष्ट करेन, माझं पूर्ण 100% देईन आणि एक दिवशी मी त्या ग्राउंडवर खेळेन आणि इंडियासाठी ते तिन्ही फॉर्मॅट जिंकून आले। आपल्या नांदेड डिस्ट्रिक्टची कॅप्टन अंडर 15ची त्याच्याकडून जाणून घेऊ की तिचं मत काय आहे की ह्या वर्ल्ड कपच्या नंतर ती कशी प्रोत्साहित झाली आणि ती पुढे जाऊन काय करणार आहे। खूप चांगल्या प्रकारे इंडियानं खूप चांगलं जिंकून दिली आणि खूप जास्त स्ट्रगल करून त्यांनी पूर्ण त्यांचा कमबॅक केला आणि शेफाली तर पूर्ण स्क्वॉडमध्ये ही पण नव्हती तरी पण तिनं खूप चांगलं तिला खूप चांगलं जागा दिली, त्याच्यासाठी तिनं प्रूव्ह करून दाखवलं की मी पण स्क्वॉडमध्ये नसून सुद्धा मी खूप चांगलं खेळू शकेल आणि तिनं खूप चांगलं इंडियासाठी स्ट्रगल करून खेळून दिले आणि मी पण अशीच चांगली खेळून सरचं, माझ्या आईबाबाचं आणि नांदेड मिताली क्रिकेट अकॅडमीचं नाव करेल। तर जसं की आपण पाहता की मुलींनी वर्ल्ड कप जिंकलाय, तर आपण त्या संदर्भात आपल्या मिताली क्रिकेट अकॅडमीच्या सर्व मुलींकडून जाणून घेतो की त्यांचं मनोगत की या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने काय परफॉर्मन्स केला आणि त्यांना यापुढे भविष्यात काय करायचं आहे। या ठिकाणी मला खूप छान वाटत आहे आणि मी प्राऊड करत आहे की आपल्या इंडियन वुमेन्स टीमनं वर्ल्ड कप जिंकला आहे काल आणि त्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी खूप हार्डवर्क आणि स्ट्रगल केला होता, म्हणून त्यांनी आता ते मॅच खेळू शकले। आता मग आपल्याला जर तसंच करायचं असेल तर आपल्याला पण हार्डवर्क करावं लागेल। जाणून घेऊ की आपल्या अकॅडमीची सर्वात लहान खेळाडू सिद्धीकडून, सिद्धीला काय वाटते की बाबा ही महिलांची जी टीम आपली वर्ल्ड कप जिंकली त्याबद्दल तुझं मत काय? खूप छान खेळला आणि असंच त्यांनी खेळलं पाहिजे, त्यांनी खूप मेहनत केली त्यांनी। वर्ल्ड कप जिंकलं त्याबद्दल तुला काय वाटतं? मला खूप मस्त वाटतं, मी घरून मॅच बघू लागले, खूप भारी वाटलं मला मॅच जिंकली त्याबद्दल। मी पण एका दिवशी असंच खेळेल आणि इंडिया टीममध्ये खेळणार। मी माझ्या सरचं आणि आईबाबाचं आणि मिताली क्रिकेट अकॅडमीचं नाव मोठं करणार। रेडी? आज तुम्ही पाहतात की आपण महिला क्रिकेट संघाने आपल्या भारतासाठी विश्वचषक जिंकलाय, त्याबद्दल आपण आपल्या अकॅडमीच्या सर्व मुलींचे मनोगत जाणून घेतलो। तसंच आपल्या अकॅडमीची एक अंडर 15ची मुलगी जी आज महाराष्ट्राच्या कॅम्पसाठी सिलेक्ट झालेली आहे, ती आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीये। नक्कीच कदाचित एके दिवशी ती भारताच्या संघासाठी खेळेल। आम्ही सर्व मिताली क्रिकेट अकॅडमीची टीम व कोचेस कडून आरोही आहेरे हिला शुभेच्छा देतो की ती लवकरात लवकर तिचा कॅम्प पूर्ण करावा, महाराष्ट्राच्या संघात लागावं व आमची सर्वांची, नांदेडकरांची व आमच्या अकॅडमीचं नाव रोशन करावं। थँक्यू। बेस्ट परी। अरे मिताली क्रिकेट अकॅडमी कडून महिला वुमन्स टीमला वर्ल्ड कप जिंकून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। कम ऑन इंडिया, कम ऑन इंडिया।